नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. विजयसिंह मोहिते पाटलांची सांगोल्यात साखर पेरणी. मला आणि प्रणितीला भाजप प्रवेशाच्या ऑफर. सुशील कुमार शिंदे यांचा दावा. शिवसेना युतीचा धर्म पाळणार. महास्वामींना भरघोस मताने निवडून आणणार. गणेश वानकर यांचे प्रतिपादन. पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अनिल व्यास यांचा इशारा. नरड्यात अडकलं मटणाचं हाड. आणि बठाण येथून 3 मुलांसह महिला बेपत्ता. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी सांगोला दौऱ्यात समर्थकांची भेट घेऊन चर्चा करत साखर पेरणी केली. विजयदादांनी सांगोल्याचा संपर्क वाढवला असून काल आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, राजश्री नागणे यांच्यासह समर्थकांची भेट घेतली. या भेटी दरम्यान लोकसभा निवडणुकी संदर्भात समर्थकांची मते जाणून घेतल्याची दिवसभर चर्चा आहे. माढ्यातून भाजपाचा उमेदवार निश्चित झाला नसल्याने माढा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील नेमकी कोणती भूमिका बजावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी सकाळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे सांगोल्यात आले होते. यावेळी त्यांनी नगरसेवक सतीश सावंत यांच्या घरी जाऊन सावंत कुटुंबियाचे सांत्वन केले. त्यानंतर समर्थकांच्या भेटी घेऊन पुढील दिशा कशी असेल या संदर्भात चर्चा केली असल्याचे समजते. या भेटीत त्यांनी आमदार गणपतराव देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, राजश्री नागणे, नगराध्यक्षा राणी माने, नगरसेवक आनंदा माने यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. 2 दिवसापूर्वी विजयदादांनी मी अजूनही राष्ट्रवादीतच असल्याचे सांगितले आहे, परंतु त्यांनी काल सांगोल्यात येऊन समर्थकांसह महायुतीच्या नगरसेवकांची भेट घेतली. यावेळी काही समर्थकांनी तुम्ही निवडणुकीच्या मैदानात असाल तर आम्ही तुमच्या सोबत असू असे वचन देखील दिले आहे. खासदारकीच्या काळात विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगोला तालुक्याला झुकते माप देऊन अनेक विकास कामे केलेली आहेत. गेल्या वर्षभरात तालुक्याच्या पाणी चळवळीतील युवा कार्यकर्ते आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा संपर्क मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाणी आंदोलनातील काही कार्यकर्ते हे गेल्या 5 महिन्यापासून विजयदादांच्या संपर्कात आहेत. सांगोल्याच्या पाणी प्रश्नाबाबत विजयदादांनी आंदोलक व अधिकारी यांच्या समेत बैठका घेतल्या आहेत. माढ्यातून भाजपचा उमेदवार निश्चित झाला नसल्याने विजयदादांच्या सांगोला भेटीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगोल्याचा संपर्क वाढवला असून समर्थक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. अशातच गेल्या 15 दिवसात त्यांनी आमदार गणपतराव देशमुख यांची 2 वेळा भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यातच कार्यकर्त्याकडून विजयदादांनी माढ्यातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. यावेळी तुम्ही माढ्यातून निवडणूक लढवणार का असे विचारल्यानंतर विजयदादांनी हसत 2 दिवसात तुम्हाला समजेल असे सांगत राजकीय सस्पेन्स कायम ठेवला आहे. काँग्रेसचे माजी खासदार सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपमधून ऑफर होती असा खळबळजनक दावा केला आहे. पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे आपण भाजप प्रवेशाची ऑफर धुडकावून लावल्याचं सुशील कुमार शिंदेंनी सांगितलेले आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याची ऑफर होती. भाजपचा संबंधित नेता माझ्या तोडीचा होता असं सांगतानाच सुशील कुमार शिंदेंनी त्याचं नाव घेणं मात्र टाळलं. आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर फेटाळून लावली असंही सुशील कुमार शिंदेंनी सांगितलं. सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणितीताई शिंदे या सोलापुरातून काँग्रेस आमदार आहेत. प्रणिती यांनाही वारंवार भाजप प्रवेशाच्या ऑफर येत असल्याचा दावा सुशील कुमार शिंदेंनी केला. दरम्यान तरुणांना स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे असं म्हणत सुशील कुमार शिंदे यांनी सुजय विखे पाटील यांनी पक्षांतर करणं गैर नसल्याचं सांगितले होते. सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना सुशील कुमार म्हणाले होते की प्रत्येकाला करिअर करायचं असतं. तिकिटावरून नाराजी म्हणून तरुण पक्ष बदलत आहेत. वैचारिक भूमिका आहे, पण मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत.
त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही। राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व संपर्क प्रमुख तथा उपनेते आमदार प्राध्यापक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना युतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळणार आणि सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना भरघोस मताधिक्याने निवडून आणणार असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश वानकर यांनी केला। भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सायंकाळी त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या इंद्रधनु येथील निवासस्थानी भेट घेतली। त्यावेळी जिल्हा प्रमुख वानकर बोलत होते। यावेळी वानकर परिवाराच्या वतीने माजी नगरसेविका मंगलाताई वानकर यांनी महास्वामींचे औक्षण केले। त्यानंतर बोलताना जिल्हा प्रमुख वानकर यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक महास्वामींना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील असे सांगितले। भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सायंकाळी त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांच्या इंद्रधनु येथील निवासस्थानी भेट घेतली। त्यावेळी जिल्हा प्रमुख वानकर बोलत होते। यावेळी वानकर परिवाराच्या वतीने माजी नगरसेविका मंगलाताई वानकर यांनी महास्वामींचे औक्षण केले। त्यानंतर बोलताना जिल्हा प्रमुख वानकर यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक महास्वामींना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करतील असे सांगितले। लोकसभा निवडणूक काळात प्रदर्शित होणाऱ्या पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाला मनसेने विरोध केला आहे। लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसंहिता लागू असताना हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने घेतला आहे। चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या इशाऱ्यानंतर आता सोलापुरात ही शहर उत्तरमधून निवडणूक लढवलेले आणि मनसेचे माथाडी कामगार नेते अनिल व्यास यांनीही सोलापुरात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे म्हटले आहे। समाजातील किंवा सिने क्षेत्रातील प्रतिष्ठित लोक मोदी यांच्यावरील सिनेमासाठी आपले योगदान देत आहेत असा एक समज या सिनेमाच्या पडद्यामागील लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गलिच्छ प्रचाराचा जाहीर निषेध करते। हा सिनेमा 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं असं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच जर आचारसंहितेला असा पायदळी तोडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेलाच खळखट्या करावं लागेल असा इशारा मनसेचे अध्यक्ष व्यास यांनी दिला आहे। याबाबतचे निवेदन ते निवडणूक आयोगाला देणार आहेत। तरीही हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास पुढील परिणाम मनसे जबाबदार नसणार असल्याचे व्यास यांनी म्हटले आहे। अकलूजला राहणाऱ्या 50 वर्षीय वसंत रोकडे यांनी जेवताना चुकून मटणाचं हाड गिळलं। 4-5 दिवसांनी वसंत यांना अचानक खूप त्रास जाणवू लागला। अखेर त्यांनी पिंपरी चिंचवडच्या डॉक्टरकडे धाव घेतली। डॉक्टरांनी वेळीच एंडोस्कोपी करून हाड बाहेर काढलेला आहे। नॉनव्हेज म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, पण चिकन असो, मासे असो किंवा मटण, तुम्हालाही नॉनव्हेज खायला आवडत असेल, पण पुढच्या वेळी नॉनव्हेज खाताना जरा सावधान, कारण अकलूजला राहणाऱ्या एका व्यक्तीच्या अन्ननलिकेत मटणाचं हाड अडकलं होतं। अखेर डॉक्टरांनी एंडोस्कोपी करून तब्बल 5 दिवसांनी हे हाड बाहेर काढले। अकलूजला राहणाऱ्या 50 वर्षीय वसंत रोकडे यांनी जेवताना चुकून मटणाचं हाड गिळलं। हे हाड त्यांच्या अन्ननलिकेत अडकलं। 4-5 दिवसांनी वसंत यांना अचानक खूप त्रास जाणवू लागला। अखेर त्यांनी पिंपरी चिंचवडच्या डॉक्टरांकडे धाव घेतली। या संदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना गॅस्ट्रो हब रुग्णालयाचे डॉक्टर मंदार डोईफोडे म्हणाले की हाड आपोआप निघून जाईल म्हणून रुग्ण 4-5 दिवस थांबला, मात्र नंतर त्रास अधिक जाणवू लागल्याने तो रुग्णालयात आला। तपासणी केली असता या रुग्णाच्या अन्ननलिकेत हाड अडकले असल्याचे समजले। त्यामुळे तातडीने एंडोस्कोपी करून ते हाड बाहेर काढण्यात आले। बठाण तालुका मंगळवेढा येथून 25 वर्षीय विवाहित महिला आपल्या 2 मुले आणि 1 मुलीसह बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने मंगळवेढा पोलिसात दिली असून पोलीस त्या बेपत्ता महिलेचा शोध घेत आहेत। सकाळी 11 वाजता सदर महिलेचा पती व सासरे हे शेताकडे गेले होते। सायंकाळी 7 वाजता ते घरी आले असता तक्रारदाराची पत्नी घरी नव्हती। या पत्नीचा मंगळवेढा, पंढरपूर, सांगली भागात व नातेवाईकाकडे शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही। सदर महिलेचे वर्णन पुढील प्रमाणे असून उंची 5 फूट 5 इंच,
अंगाने मध्यम, चेहरा गोल, केस काळे, नाक सरळ, अंगात नेसनेस साडी, तसेच ती मराठी भाषा बोलते. सदर वर्णाची महिला कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी केले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. विजयसिंह मोहिते पाटलांची सांगोल्यात साखर पेरणी. मला आणि प्रणितीला भाजप प्रवेशाच्या ऑफर, सुशील कुमार शिंदे यांचा दावा. शिवसेना युतीचा धर्म पाळणार, महास्वामींना भरघोस मताने निवडून आणणार, गणेश वानकर यांचे प्रतिपादन. पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अनिल व्यास यांचा इशारा. नरड्यात अडकलं मटणाचं हाड. आणि बटाण्यातून 3 मुलांसह महिला बेपत्ता. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.